अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मोठी बातमी. राज्यात 11,000 शिक्षक अतिरिक्त. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा मोठा परिणाम. 6 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व्यवस्थेवर 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयाचा मोठा परिणाम झाला असून सुमारे 11,000 शिक्षक अतिरिक्त ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर सुमारे 6,000 तर माध्यमिक स्तरावर सुमारे 5,000 शिक्षकांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे 80,000 जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा तसेच 17,000 माध्यमिक शाळांची संच मान्यता आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नव्या निकषानुसार 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता करण्यात आली असून त्यानुसार शिक्षक संख्येची पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या शासन निर्णयाची पार्श्वभूमी. 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाने पटसंख्येच्या आधारावर संच मान्यतेसंबंधी नवे निकष जाहीर केले होते. ह्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने शासनाचा निर्णय वैध ठरवला. त्यामुळे मागील वर्षी रखडलेली संच मान्यता प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या जास्त ठरत असून त्यांना अतिरिक्त शिक्षक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. शासन निर्णयातील प्रमुख तरतुदी. नव्या शासन निर्णयानुसार शिक्षक पद मंजुरीसाठी खालील निकष लागू करण्यात आले आहेत. प्राथमिक विभाग येत्या 1ली ते 5वी 20 ते 60 विद्यार्थ्यांपर्यंत 2 पदे. तिसऱ्या पदासाठी किमान 76 विद्यार्थी आवश्यक. 106 पेक्षा कमी पटसंख्येला चौथे पद नाही. 210 विद्यार्थ्यावर दर 30 विद्यार्थ्यामागे 1 पद. उच्च प्राथमिक विभाग येत्या 6 ते 8 10 ते 35 विद्यार्थी 1 पद. 36 ते 70 विद्यार्थी 2 पद. माध्यमिक विभाग येत्या 9 ते 10 20 ते 30 विद्यार्थी 1 पद. 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्यास वर्ग बंद. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. नव्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 13 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष समायोजनाला गती मिळणार आहे. अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामुळे अनेक शिक्षकांना स्थलांतर स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. नवीन भरतीपूर्वी समायोजनावर भर. सध्या राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 18,000हून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. मात्र नवीन भरती करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण केले जाणार आहे, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 15 जूनपूर्वी नवीन शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तथापि अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढल्यामुळे यंदा केवळ 7 ते 8 हजार शिक्षकांची भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता. नव्या धोरणामुळे अनेक शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अतिरिक्त ठरल्यामुळे दूरच्या ठिकाणी बदली, सेवा अटीमध्ये बदल आणि कौटुंबिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात येत आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. निष्कर्ष. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामुळे राज्यातील शिक्षक व्यवस्थेत मोठा बदल घडून येत आहे. सुमारे 11,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार असून त्यांच्या समायोजनानंतरच नवीन भरती होणार आहे. यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवर मर्यादा येणार असून शैक्षणिक व्यवस्थेत पुढील काळात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.